नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. शतसंपन्न उपासक उपासिका, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे धम्मसंगांच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी धर्मपाल साळुंके आपलं स्वागत करतो. आज आपण चुंद सुकरिक वत्थू बघतोय. धम्मपद अठ्ठकथा हा यमकवकाची गाथा आहे. आता याच्यामध्ये आहे ना चुंद, बरेच लोकांना ही कथा माहिती असेल. 1.5-2 वर्षा पहिले आपण ही कथा घेतलेली ऑलरेडी. तेव्हा आपण ती पाणाती पाता या शिलाच्या अनुषंगाने घेतली होती. आज आपण ही गाथा, ही जी धम्मपद अठ्ठकथा आहे, ही आपण सम्मा आजीवो आणि मिच्छा आजीवो या दृष्टिकोनातून घेणार आहोत. बरोबर, आपल्या घरामध्ये जो काही पैसा येतो, इन्कम येतो, बरोबर, जे उत्पन्नाचं साधन आहे ते कसं आहे. बरोबर, एक तर ब्लॅक आहे किंवा व्हाईट आहे. बरोबर, म्हणजे व्हाईट आहे, बरोबर, म्हणजे की शुभ्र आहे की चांगलं आहे. बरोबर, आणि त्याचबरोबर की आपण ते पैसा कसं कमवतो आहे. बरोबर, की कुठल्या उद्योगधंद्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत जो इल्लिगल असेल, किंवा अशा काही कामांमध्ये आहोत की जे थोडंसं केल्याने आपलं शील तुटतं आहे. बरोबर, आणि असंच जर एखाद्या उद्योगामध्ये आपण असो डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली, तर ती कशी हानी पोचवतं याची बरीच उदाहरणं आपल्याला धम्मपद अठ्ठकथा, जातक अठ्ठकथा, त्याचबरोबर आपल्याला पेतवत्तू विमानवत्तूमध्ये सुद्धा सापडतात. आज आपण या ठिकाणी चुंद नावाचा जो व्यक्ती हा कशा प्रकारे डुकरांना मारून त्याचं मांस विकत असे, मग कालांतराने त्याचं काय झालं आणि बुद्ध ह्याच्यावरती काय म्हणतात हे आपण बघूया. दृष्टिकोन आपला असा आहे की सम्मा आजीवो जो अरियो अठ्ठंगिको मग्गाचा भाग आहे, सिलाचा भाग आहे, त्यातला सम्मा आजीवो, त्या अनुषंगाने त्या दृष्टिकोनातून आपण आजचा धडा बघूया. चुंद सुकरिक वत्थू. ठीक आहे. आता ही धम्मपद अठ्ठकथा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 3 एप्रिलपासून आपला पाली व्याकरणाची नवीन बॅच सुरू होती आहे. ज्यांना शक्य आहे नक्की जॉईन करा. अशाच प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने पाली शिकत असतो. पालीचं व्याकरण जे MA लेवलचं पालीचं ग्रामर आहे ते आपण शिकतो आहे 5 महिन्यांमध्ये. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की जॉईन करा मित्रांनो. चला सुरू करूया. इदं सोचेती की बाबा इदं सोचेती ही जी गाथा आहे. बरोबर, आता ही गाथा भगवंतांनी इमंग धम्मदेसनांग सत्ता वेळूवने विहरंतो, की वेळू मनामध्ये राहत असताना भगवंताने ही गाथा चुंद सुकरिकंग, की चुंद सुकरिक नावाच्या पुरुषाला उद्देशून असं सांगितले. बरोबर, कसं काय झालं. सोकीर 55 वत्सानी सुकरे वधित्वा खादंतोच विकिण्णंतो जीविकां कप्पेसी. आता 55 म्हणजे 55 वर्षापर्यंत हा काय करत असे, त्या डुकरांना मारत असे, वधित्वा मारून खात असे, आणि त्याचबरोबर विकत सुद्धा असे, आणि अशा प्रकारे त्याने त्याचं आयुष्य त्याने व्यतीत केलं. बरोबर, त्याचं उत्पन्नाचं साधन तेच होतं, जीविकं कप्पेसी. बरोबर, त्याचं उत्पन्नाचं साधन तेच होतं की डुकरांना आणायचं, त्यांना वाढवायचं, मोठं करायचं, त्यांना कापायचं, त्यांना खायचं, त्यांना विकायचं असं. मग आता कसं सांगितलं की तो कसं कसं करत असा, पूर्ण पॅरेग्राफमध्ये तेच दिलं आहे. कसं दिलं आहे की छातकाले म्हणजे कसं की दुष्काळाचं वेळ असेल किंवा त्याच्याकडे जेव्हा डुकरं नसतील स्टॉकमध्ये, तेव्हा काय करत असेल की तो जनपदं गंथवा म्हणजे नगरामध्ये जाऊन किंवा बाजाराच्या ठिकाणी जाऊन काय करायचं, 1 नाडी 2 नाडी मत्तेनं गाम सुकरपोतके किणित्वा, की बाबा असं काहीतरी एक मूठ धान्य किंवा 2 मूठ धान्य अशा प्रकारचे जी बार्टर सिस्टम असायची, तशा पद्धतीने तो बाजारामध्ये देऊन तो डुकराचे लहान लहान पिल्लं आणत असे, त्यांना आणायचं, आणि काय आगंतवा पच्छानिवेसन, जसं घराच्या मागच्या बाजूला, बरोबर, घराच्या मागच्या वाड्यामध्ये वजंगवीय म्हणजे काय की जिथे आपण गुरंढोरं लोक लावत असे, बरोबर, तसंच त्याने पूर्ण सेटअप करून ठेवलेला होता. त्या पिल्लांना तिथे आणायचं, त्यांना तिथे ठेवायचं. एकंग ठानंग परिक्षिपेत्वा तथ्यव तेसंग निवापंग रूपेत्वा, मग त्यांना तिथंच मोठं करायचं. त्यांना नाना गच्छे म्हणजे नाना प्रकारचं त्यांना खायला द्यायचं. कसं, मग शरीरमल, मग शरीराची विष्ठा मळ, त्याचबरोबर जो काही पालापाचोळा जे इतर वस्तू त्याला लागत असतील त्याचं वजन वाढायला. का वड्ढी ते सुख तो मोठा हो, का हो यंग यंग मारे तू कामं होते, की त्यांना मारायचं आहे, त्यांना मोठं करायचं आहे, त्यांना मारायचं आहे. आणि मग जसं ते मोठं होत आहेत, कसं करायचा, त्यांना एकाच ठिकाणी बांधून ठेवायचा की त्याची हालचाल कमी हो. बरोबर, तंग आडे न निश्चलं बंधित्वा शरीर मनसंस उद्धीमायित्वा बहल भावथंग चतुरस्स मुग्गेरेन पोथेत्वा. बहल मासून जातो की त्याचं मांस कशा प्रकारे लवकरात लवकर वाढेल म्हणून त्याला एका ठिकाणी बांधून ठेवायचं, खूप खायला प्यायला द्यायचं, आणि कालांतराने कसं हालचाल होत नाही आहे तर शरीर फुगेल
म्हणजे मांस जास्त दिसेल, म्हणजे वजन जास्त भरेल, अशा पद्धतीने तो सगळं करायचा. आता बहरंग मनसो चाहतो. आता हा डुक्कर समजा हा जो आहे हा आता खूपच जाड झालेला आहे. मग आता त्याला विकायचं आहे. मग विकायचं आहे, मारायचं आहे. कसं? मग इथे पूर्ण प्रोसेस दिली आहे की कशाप्रकारे तो त्या डुकराचा छळ करत करत त्याला मारत असे. कसं? थोडक्यात सांगतो की शरीरामध्ये गरम गरम पाणी म्हणजे की गरम गरम तेल टाकायचं. ते गरम गरम तेल टाकल्यानंतर पूर्ण जो मळ असेल, विष्ठा असेल ते निघून जाईल. परत 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 ही प्रोसेस रिपीट करायची की पोटामध्ये कुठली घाण नसेलच. मग ती घाण निघाल्यानंतर मग त्याला गरम पाणीमध्ये त्याला उकळायचं की जेणेकरून त्याचे जे अंगावरचे केस असतील ते दाट केसं, ते रफ केसं ते मऊ होतील. मग कालांतराने मग नंतर त्याची चामडी काढायची. असं सगळं डिटेलमध्ये इथे दिलं आहे की कशाप्रकारे तो क्रूरता म्हणा किंवा ती पद्धत असेल डुकराला मारायची, तसं सगळं वर्णन या ठिकाणी दिलं आहे. आणि असं करत करत त्याने ते 55 वर्ष केलं. 55 वर्ष. ओके. आणि झालं असं की समोरच तथागते दूर विहारे वसंते, की भगवंत काही जास्त लांब नव्हते, पण इतक्या जवळ असताना देखील आहे ना, एक दिवसंपी की एक दिवससुद्धा पुफ्फ मुठ्ठी मत्तेन पूजा वा कटच्छू मत्तांग भिक्कदानं वा अय्यंग वा किंचित पुण्यंग नाम ना अहोसी, की इतक्या जवळ बुद्ध असून सुद्धा, संघ असून सुद्धा त्याने कधी फुलाने म्हणा किंवा मुठभर काही दानसुद्धा दिलं नाही, काही भिक्षादान पण दिलं नाही, काही पुण्य केलंच नाही. 55 वर्ष भगवंत म्हणजे विहाराच्या इतक्या जवळ असून सुद्धा त्याच्याकडनं कुठलंच असं पुण्यकर्म नाही झालं. एक दाखवलं की बाबा अशा प्रकारे तो अकुशल कर्म करत होता, अशा प्रकारे त्याची आजीविका होती, जी मिथ्या आजीविका होती. बरोबर? मांस विकून. बरोबर? आणि नंतर विहार असून सुद्धा, बुद्ध असून सुद्धा त्याने कधीच काही दानधर्म केला नाही. मग आता होतं काय? अथस शरीरे रोग उपजचे, आणि मग त्याच्या शरीरामध्ये रोग उत्पन्न झाला. कसा? जिवंत सेव अविची महानिरय संतापो उपठ्ठही, की जसं अविची नरकामध्ये जे संताप म्हणजे जो त्रास उत्पन्न होतो, तसा त्रास त्याला आत्ताच होऊ लागला. ह्या मनुष्य लोकामध्ये आत्ताच हयातीमध्ये असतानाच. अविची संतापो नाम योजन सते ठत्वा ओ लोके संतस्स अख्खिनांग भिंजन समर्थो परिडाहो होते. म्हणजे त्याला इतका त्रास, आता ही त्यांनी उपमा दिली आहे की बाबा त्याला इतका त्रास होत होता की 100 योजन लांबनं जरी त्याला कुठल्या व्यक्तीने बघितलं तर त्या व्यक्तीला त्रास होईल की बाबा हा इतका त्रासामध्ये, इतका त्याला त्रास होत होता. मग ही मध्यम निकायची, आपल्या अंगुत्तर निकायची देवदूत सुत्ताची ही गाथा आहे. कसं? तसं अयोमया भूमी जलिता तेजसा युता समंता योजन सतंग फरित्वा तिठ्ठती सभ्यता, की बाबा अशा प्रकारे ती व्यक्ती त्रासामध्ये जळत असे की जसं काही 100 योजनवरनं एखाद्या व्यक्तीने त्याला पाहिलं तर त्याला बघून तो व्यक्ती स्तब्ध होऊन जाईल. अरे बापरे, इतका इतका त्रास होतोय, इतका त्रास होतोय. आता हयातीमध्ये असताना अशी उपमा या ठिकाणी दिली आहे. काय केलं याने 55 वर्षापर्यंत डुकरांना पाळलं, त्याला मोठं केलं, त्यांना मारलं, त्यांना विकलं. बरोबर? जी मिथ्या आजीविका आहे. आता मिथ्या आजीविका म्हणजे काय? की घरामध्ये येणारं उत्पन्न कसं आहे. बरोबर? सम्मा आजीवो आणि त्याच्या विरुद्ध मिथ्या आजीवो. आता मिथ्या आजीवो म्हणजे काय? घरामध्ये येणारा पैसा तो कसा असला पाहिजे, कुठल्या पद्धतीने येतो आहे. ओके. वाणिज्य सूत्र आहे. वाणिज्य सूत्रामध्ये सांगितलं गेलं की कशा प्रकारे आपल्या घरामध्ये उत्पन्न आलं पाहिजे आणि कुठल्या व्यवसायातून नाही आलं पाहिजे ते सुद्धा सांगितलं आहे. बरोबर? त्यातलं एक आहे मांस, की मांसाच्या व्यवहारातून आपल्या घरामध्ये पैसा नाही आला पाहिजे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली असं. चला, त्या वाणिज्य सुद्धा आपण ऑलरेडी घेतलेलं आहे. आता आपण इथे फोकस करूया की हा 55 वर्ष असा करत होता. झालं असं की त्याला आता इतका त्रास होतो आहे. बरोबर? आता त्रास कसा होतो आहे? मग इथे मिलिंद प्रश्नाची गोष्ट येते. आता मिलिंद प्रश्नाचा संदर्भ इथे म्हणते बुद्धकोश सांगतात. काय सांगतात? की जसे नागसेन म्हणते आणि राजा मिलिंद जेव्हा डिस्कस करत होते, चर्चा करत होते, तेव्हा म्हणते नागसेन सांगतात, ते उपमा देतात की अविची नरकाची म्हणजे की ती तप्त भूमी कशी असते. मग यथा महाराज कुटागार मत्तो पाषाणोपी नेरयिकगिम्ही पक्षितो खणेन विलयं गच्छती. भन्ते म्हणतात की बाबा कुटागार मतो, की जसं हा महल आहे ना तुमचा, की एखादी मोठी बिल्डिंग असेल, त्या बिल्डिंग एवढा, त्या महला एवढा इतका मोठा दगड
जर तो त्या अविची नरकाच्या त्या ज्वाळेमध्ये, त्या अग्नीमध्ये, त्या लावामध्ये टाकला तर खणेन क्षणातच तो विलय होईल, तो काय वितळून जाईल, बरोबर, मेल्ट होऊन जाईल. इतका म्हणजे इतका मोठा दगड जर टाकला त्या आगीमध्ये, त्या लावामध्ये अविची नरकाच्या, तर तो क्षणामध्ये तो विलय होऊन जाईल, बरोबर. म्हणजे किती मोठं टेम्परेचर आहे, किती जास्त टेम्परेचर असेल त्या अविची नरकाचं. पण तेव्हा तिथे जर एखादा सत्व जातो त्याच्या पापकर्म घेऊन, तर माहिती काय होतं, तो तिथपर्यंत तिथे जळत असतो, जळत असतो, जळत असतो, जोपर्यंत त्याचे सगळे कर्म हे नष्ट नाही होत, विपाक नष्ट नाही होत. कसं, किती वेळ लागतो, मग उपमा दिली की जसं 9-10 महिन्यांपर्यंत आईच्या पोटामध्ये बाळ हे पकत असतं, म्हणजे मोठं मोठं होत असतं, जोपर्यंत त्याचं पूर्ण प्रोसेस होत नाही, बरोबर, बाळ बाहेर येत नाही, तसंच इथे जोपर्यंत त्याचे कर्म पूर्ण होत नाही तोपर्यंत तो इतक्या खतरनाक ज्वालेमध्ये तडपत असतो, त्रास भोगत असतो, अशी उपमा दिली. म्हणजे इतका मोठा मोठा दगड, म्हणजे अख्खा डोंगरचा डोंगर टाकला तिथे तरी तो लगेच वितळून जाईल, पण हा व्यक्ती वितळत नाही, पण तो तसाच हाल अपेक्षा म्हणा त्रास भोगत असतो त्या अविची नरकाच्या आगीमध्ये, त्या ज्वालेमध्ये. इथे उपमा दिली. हे देवदूत सुत्ताचा एक या ठिकाणी रेफरन्स आहे, बरोबर, आणि मिलिंद प्रश्नाचा आहे इथे रेफरन्स आहे. मग आता त्या चुंदाला इतका त्रास होतोय, इतका त्रास होतो की काय, तो सुकर रवंग रवित्वा, सुकर रवंग, की जो शुक्रासारखा आवाज करू लागलाय, डुकरासारखा आवाज करू लागला, सगळं डुक्कर बोलतो, ओरडतो, किंचाळतो, तसा तो आवाज करतोय. जणनुकेही विचरंतो, असं हातापायांवरती चालतोय, बघू म्हणजे डुकरासारखा चालतोय. पुरथिम वथुंपी पश्चिम वथुंपी कच्छते, की पुढे जाताना मागे जाताना कसं तरी इतर वस्तू पाळत चाललाय. मग अथस्स गेह मनुसका तंग दळहं गहेत्वा मुखं पिदहंते. मग इतका आवाज करत असे की त्याचे घरचे लोक त्याचं तोंड जोरात दाबत असे. मग कम्म विपाको नाम न सक्का केण्याची पटी बाहुतुंग, की बाबा कम्म विपाक ही अशी गोष्ट आहे ना की याच्यापासून कोणी दूर नाही जाऊ शकत, असं या ठिकाणी हे एक फ्रेज दिला आहे. मग सो वीरवंतो व इतोचितो च विचरती समंता सत्तसु घरेसु मनुष्या निद्दंग न लभती. मग तो अशाच प्रकारे रोज वावरत असे, बरोबर, घरामध्ये आवाज करेल, किंचाळेल, डुकरासारखा वागेल, आणि इतका त्याचा आवाज होत असे, इतका तो ओरडत असे त्या त्रासामध्ये, की 7 घरांपर्यंत त्याचा आवाज जायचा. आणि त्या 7 घरांच्या म्हणजे त्या 7 घरांपर्यंत आवाज गेल्यामुळे बिचाऱ्या लोकांची झोप सुद्धा नाही व्हायची, निद्दंग न लभती. मग मरणभयेन तज्जितस्स पण बही निख मनंग निवारेतुंग असक्कोंतो सब्बो गेहजनो. काय झालं, मग लोक त्याला आता वैतागले, त्याच्या घरच्यांनी त्याला एका रूममध्ये पॅक करून ठेवलं आणि 2 लोक बाहेर ठेवले की बाबा याला बाहेर येऊ द्यायचं नाही. 7 दिवसांपर्यंत तो तिथे किंचाळत राहिला, डुकरासारखा आवाज करू लागला, त्रास भोगू लागला. आणि 8व्या दिवशी 8म दिवसे कालंकत्वा अविची महानिरये निब्बती. आता अविची महानिरय काय, 31 प्रकारचे लोक आहे, सगळ्यात खाली अविची नरक आहे, त्या निर्यामध्ये अजून 8 भाग पडतात. सगळ्यात खालचं अविची नरक, जिथे देवदत्त गेलेत, बरोबर, अविची नरक, त्या अविची नरकामध्ये त्याचा तिथं जन्म होतो. आणि देवदूत सुत्तामध्ये सांगितल्याप्रमाणे तिथे काय त्रास भोगला जातो, तसं या ठिकाणी वर्णन आहे. असा त्रास त्याने हयातीमध्ये भोगला आणि मेल्यानंतर आता तो अविची नरकामध्ये गेला. का, 55 वर्षापर्यंत त्याची जी जीवनयापन करण्याची पद्धत होती, काय होती, डुकरांना मारायचं, मारायचं आणि विकायचं, आणि त्या पैशातनं स्वतःचा उदरनिर्वाह करायचा, बरोबर, अशा प्रकारे. ठीक आहे. आता भिक्षू लोकांचं जाणं येणं असेल, ओके, त्याच्या घरापासून. आता भिक्षू लोकांनी सुकर म्हणजे की डुकराचा आवाज असा ऐकला. ते जातात, बुद्धांकडे जातात, बुद्धांना म्हणते चुंद सुकरीतस्स गेहद्वारं पिदहित्वा सुकरानंग मारीयमानानंग अज्ज सत्तम दिवसो. की आम्ही समजा त्या चुंदाच्या घरापासून जात होतो, तर 7 दिवस झाले ना आम्हाला डुकरांचा आवाज येतोय, 7 दिवस झाले डुकरांचा आवाज येतोय, की बाबा त्या डुकरांना मारलं जात आहे ना, असे ते डुकरं किंचाळत आहेत असा आम्हाला आवाज येतोय. आता 7वा दिवस आहे. गेहे काची मंगलक्रिया भवी
सती मैये, की 7 दिवस झाले असा आवाज होतोय. नक्कीच त्यांच्याकडे काहीतरी मंगल कार्य असेल, काहीतरी घरातला कार्यक्रम असेल आणि झाले 7 दिवस डुकरं कापले जात असतील, बरोबर, असं काहीतरी आम्हाला वाटतंय. एतक्के नाम भन्ते सुकरे मारंतस एकंपी मेत्य चित्तंगवा कारू यकंगवा नथी, की बाबा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये डुकरं मारली जात आहेत, इतका निर्दयी, इतका कारुण्यरहित व्यक्ती तर आत्तापर्यंत आम्ही नाही बघितला, असं भिक्षू बुद्धांना सांगतायत. मग भगवंत काय म्हणतात, ना भिक्कवे नाही भिक्षुंनो, सो इमे 7 दिवसे सुकरे मारेती, तो इतके झाले 7 दिवस डुक्कर मारत नाहीये. कम्म सरिक खकंग पनस विपाकंग उदपादी, की त्याने केलेले कम्म आता ते वरती उदपादी उत्पन्न झालेले आहे. जिवंत सेव, जिवंत असतानाच अविची महानिरीय संतापो उपठ्ठापिस्ते, की जिवंत असतानाच त्याला अविची नरकाच्या यातना सुरू झाल्यात. सो तेन संतापेन 7 दिवसांनी सुकर रवंग रवंतो. मग तसेच प्रकारे की बाबा तो झाले 7 दिवस डुकरासारखा वागतोय, आवाज करतोय आणि 7 दिवसानंतर आवाज केल्यानंतर तो आता अविची नरकामध्ये त्याने जन्म घेतलाय. मग हे लोक भिक्षू विचारतात बुद्धांना, भन्ते इद लोके एवं सोचित्वा पुनगंत्वा शोचय ठाणे एव निब्बितोती, की ह्या जन्मामध्ये एखाद्या व्यक्ती सोचती म्हणजे काय, की पश्चाताप करतो. एखादं कर्म केल्यानंतर पश्चाताप करतो आणि इथून गेल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी पण पश्चाताप करतो का, ते भोगतो का? बुद्ध म्हणतात, हो आम भिक्कवे पमत्ता नाम घाठा वा होंतु पब्बजिता वा, की जो गृहस्थ असो, घाठा गृहस्थ असो, वा होंतु पब्बजिता किंवा असो पब्बजित व्यक्ती, गृहस्थ असो किंवा प्रबंधित व्यक्ती असो, आणि पण जो पमत्त आहे, प्रमादित आहे, तो काय करतो, उभय अत्थ शोचंती एव, की तो उभय अत्थ दोघी ठिकाणी, यह जीवनामध्ये पण आणि नंतर सुद्धा तो शोचयंती, की तो पस्तावा करत असतो. बरोबर, कसा पस्तावा करत असतो ते बघू आपण. काय मग बुद्ध गाथा म्हणतात, इद शोचती पेच्च शोचती पापकारी उभय अत्थ शोचते, की जो पापी व्यक्ती असतो ना, तो दोघी ठिकाणी तो पश्चाताप करत असतो. कसा, इथं म्हणजे इथे पण या जीवनामध्ये पण त्रास भोगल्यानंतर, कर्माचे विपाक यायल्यानंतर जेव्हा एखादा व्यक्ती पश्चाताप करत असतो, इथे पण पश्चाताप करतो, खाली गेल्यानंतर पण पश्चाताप करतो. सो शोचती सो विहयते, खूप पश्चाताप करतो, खूप किंचाळतो, खूप विलाप करतो आणि दिसवा कम्म किलठ्ठ मत्तनो, स्वतःचे अकुशल कम्म बघून पश्चाताप करत असतो. कसा, की मी आधी काही कुठलं पुण्य केलं नाही. समजा एखादा व्यक्ती आता त्रासामध्ये आहे, काहीतरी रोगामध्ये आहे, बरोबर, कुठल्या तरी पिढ्यामध्ये, तो काय म्हणलं, अरे मी असं केलं पाहिजे होतं, जर मी असं केलं असतं तर आज असं नसतं झालं. बरोबर, आपली पण तशी मेंटॅलिटी, समजा एखाद्या प्रसंगावरती आपण असं विचार करत असू. तसंच ह्या जीवनामध्ये जर काही त्रास भोगला जातोय, काही विपाक भोगला जातोय, तर लोक विचार करतात, जर मी असं केलं असतं तर असं झालं असतं, आज असं नसतं झालं. तसंच स्वतः केलेल्या अकुशल कर्मांची आठवण करून पश्चाताप करतो, की मी जर असं कुशल कर्म केलं असतं तर आज हे नसतं असं झालं, जर मी अशा प्रकारचे कुशल कर्म नाही केले असते तर कदाचित आज मी वाचलो असतो. अशा प्रकारे इथे पश्चाताप केला जातोय. अशा प्रकारे आपल्या स्वतःच्या केलेल्या अकुशल कर्मांना आठवून एखादा व्यक्ती पश्चाताप करतोय आणि त्या कर्मांचे विपाक भेटल्यानंतर अविची नरकामध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथे सुद्धा पश्चाताप करतोय, तो त्रास भोगतोय, असं बुद्ध या ठिकाणी आपल्याला गाथा नंबर 15 मध्ये सांगतात. चुंध सुकरिक वथो. आता आपल्याला घेण्यासारखं काय, की बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की मी भगवंतांनी सांगितलेल्या आर्य अष्टांगिक मार्गाचं अवलंबन करेल. आर्यो अष्टांगिको मार्गाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये 3 भाग पडतात, सील समाधी पंयमध्ये. सीलामध्ये इथं काय येतं, समावाचा सम्मा कम्मंतो सम्मा आजीवो. समावाचा म्हणजे मुसावादशील, त्याच्या विरुद्ध. सम्मा कम्मंतो म्हणजे काय, द्वारे अकुशल कर्म करू नये. आणि मग आहे सम्मा आजीवो, म्हणजे आपल्या घरामध्ये येणारा पैसा, आपलं उत्पन्नाचं साधन हे चांगल्या पद्धतीचं असलं पाहिजे. हा आहे मित्रांनो शिलाचा भाग. आता ज्याने त्याने विचार करावा की आपल्या घरामध्ये येणारा पैसा हा कसा येतो आहे. बरोबर, आपण कोणाला ठगून तर पैसे आणत नाही आहे, आपण कोणाला लुटून तर पैसे आणत नाही आहे. बरोबर, एकाचे 2 करून पैसे आणत नाही आहे. बरोबर, ठीक आहे. तर एखादा धार्मिक व्यक्ती ना विचार करेल की हो, माझ्या घरामध्ये येणारा पैसा कसा येतो आहे.
आणि तो खूप प्रामाणिक असेल ह्या गोष्टीबाबत. जर कुठे इलिगल पैसा येत असेल तर कालांतराने त्यांचे काय हाल होतात हे आपण बघतच असतो आजूबाजूला. कुठून कधीतरी खर्च होतच जातो. असो मित्रांनो, हा होता चोंदा सेकरिकवत हो मित्रांनो. धम्मपद अट्टकथा आपण लवकरच सुरू करणार आहोत. विचार आहे की धम्मपद अट्टकथेची एक सिरीज सुरू करावी. बरेच लोक विचारत आहेत, बघूया आपण याच्यावर काम करूया. बरेच सुत्तांवरती पण काम करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. ही धम्मपद अट्टकथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सम्मा आजीवबद्दल आपले काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. त्याचप्रकारे 3 एप्रिलपासून पाली व्याकरणाची आपली नवीन बॅच सुरू होते. ज्यांना शक्य त्याने नक्की याला जॉईन करावं. आपण सगळे धम्माचा अभ्यास करत असताना सगळे प्रयत्नशील आहोत. शिलावरती काम करूया, समाधीवरती काम करूया, पय्येवरती काम करूया. आपली आजीविका चांगल्या प्रकारे सुधारूया आणि आजीविकेमधनं येणारा पैसा नक्कीच दानामध्ये आपण खर्च करूया, दान देऊया, त्यागाची भावना ठेवूया. नक्कीच दानशील भावना, धम्मसवन, धम्म देसना इत्यादी आपण कुशलकर्म वारंवार करूया. आणि ह्या पुण्याच्या प्रतापाने मित्रांनो तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं मंगल हो, सगळ्यांचं कल्याण हो. देवतागणाने हे पुण्य स्वीकार करावं. ह्या पुण्याच्या प्रतापाने अरहंतांचे, बुद्धांचे आपल्याला दर्शन हो. ह्या पुण्याच्या प्रतापाने तुम्हाला मला निब्बाण सुख लाभो. साधू 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 सगळ्यांनी आमचं पुण्य स्वीकार करावं, पुण्याचं अनुमोदन करावं. साधू साधू साधू.